नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, मी चाललो आहे रामदरा मंदिर बघायला। तर तिथे खूप मस्त असं मंदिर आहे रामाचं, आणि असं साईडनी त्याच्या तलाव आहे, तलावामध्ये असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप मस्त आहे तिथला। तर तिथेच मी चाललो आहे। पुण्यापासून जवळजवळ 40 किलोमीटर अंतर आहे, 40-42, आणि लोणी काळभोर या ठिकाणी ते आहे। आणि रस्त्यात काही इंटरेस्टिंग दिसलं किंवा स्पॉट दिसला तर ते पण आपण बघूया। तर आता मी पेट्रोल पंपवरती आहे, पेट्रोल टाकून घेतलं आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय। पोचलो रामदऱ्याला। तर शेवटचे 2-3 किलोमीटर खूप जास्त बेकार रोड आहे, त्यामुळे खूप हळूहळू यायला लागते। आणि इथं पार्किंग आहे, खूप मोठं पार्किंग आहे, तर आरामात आपण पार्किंग करू शकतो गाड्यांचं। आणि गुगल मॅपनी दाखवलं मांजरीमधनं खूप मोठा रोड, लांबनं फिरून यायचा, तर तिकडनंच आलो फिरून, त्यामुळे अर्धा-पाऊण तास जास्त लागला। तर पोचलो आता, आणि आता आपण मंदिराकडे जाऊया आतमध्ये। तर गाडी इकडनं पार्क केली आपण आणि इकडे आतमध्ये चाललो आहे। इकडे आतमध्ये गेट आहे, इथे पण गाड्या येतात, इथं पण पे आणि पार्क करू शकतो। आणि इकडे आतमध्ये चाललो आता। आता इथे मेन गेटवरती आलो आपण, इथून असं गेट आहे आणि आतमध्ये जायचं। हा मेन गेट आहे, इथून आपण आतमध्ये चाललो आहे। तलावामध्ये, आणि इकडून आपण आतमध्ये चाललो। इकडून आतमध्ये आलो आपण। इकडून असं तलाव आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये असं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे। हे रामाचं मंदिर आहे आणि शिवालय पण आहे, त्यामुळे ओम नमः शिवाय असं लिहिले पण, म्हणजे शिवालय पण आहे। हे असं इथलं बाहेरचा परिसर आहे, इकडे मंदिर आहे, तर आपण आज चाललोय। आणि इकडे असे झाडांमध्ये बसायला वगैरे केलं मस्त। आता मी मंदिरामध्ये चाललो आहे आतमध्ये, खूप सुंदर आहे इथली परिसर वगैरे। आणि थोडं सकाळी सकाळी आलो ना तर थोडी गर्दी कमी आहे, आणि आज संडे त्यामुळे थोड्या वेळाने गर्दी खूप वाढणार आहे, तर मी गर्दीच्या आधीच आलो थोडं। आणि थोडं असं इथून आतमध्ये चाललो आपण मंदिराकडं, आणि इकडे असं परिसर आहे इथला। इकडून आपण मंदिरामध्ये चाललो आहे आतमध्ये। खाली पायऱ्या उतरून जायला लागतं, वरून चप्पल काढणं पण आतमध्ये येतं। असे मंदिर आहे।
मागून आलो आपण आणि इथे पूजा वगैरे सुरू आहे. त्यामुळे थोडं शांतता ठेवायची ते मंदिरात आलं आपण. आत्ता दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि आत्ता बाहेर आलो. इकडनं साईडनी चप्पल घालून आपण जी तलावाच्या साईडनं आहे ना फिरत जातो तिकडे आलो. इकडनं ग्राउंड आहे असं गोल तलावाच्या साईडनी आणि ते फोटो वगैरे मस्त येतात. इकडे मंदिर आहे तर थोडं फोटो पण काढूया आणि मग असं राऊंड मारून मस्त झाडांमध्ये तलावामध्ये असं हे मंदिर आहे. तर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांचे मंदिर आहे. तर इकडून असं मागे पूर्ण डोंगर आहे. आपण तिकडनं तसं दर्शन घेऊन इकडनं वरून मागे आलो इकडे. आणि इकडून चालत आपण राऊंड मारून पलीकडे जाणार. असं चालत 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 इकडून इकडे बाहेर जाता येते डायरेक्ट. इकडे असं मंदिर आहे आणि इकडे फिरायला जागा आहे मागे आणि इकडे सगळेजण थांबून फोटो वगैरे काढू शकतात. मस्त येतात फोटो इथे सकाळी सकाळी आलं तर. इकडे बसायला वगैरे जागा आहे आरामात. थोडा वेळ आपण बसून झाडाखाली वगैरे बसू शकतो. इथे सावलीला झाडे वगैरे पण आहेत तर थोडं आपण सावलीला आरामात बसू शकतो. इकडे स्कूल ट्रिप वगैरे आलेली आहेत. लोक फिरायला येतात. आज संडे आहे ना तर भरपूर लोक येतात. मी इकडनं मागून फिरून आलो आणि इथे बसतो जरा. इथे मागे मंदिर आहे आणि इथे असं बसायला केलं आहे त्यांनी इकडे सगळीकडे. तर आरामात आपण थोडा वेळ बसू शकतो. मस्त थोडा वेळ बसतो इथे फोटो वगैरे घेऊया. तर प्रसन्न वातावरण आहे. जर सकाळी आलं ना तर मस्त वाटतं इथे. आणि ते शिवालय पण आहे आतमध्ये म्हणजे राम सीता मंदिर. राम सीता लक्ष्मणांचं पण आहे आणि आत एक शिवालय पण आहे म्हणजे एक पिंड पण आहे. तर त्यामुळं रामदरा मंदिर शिवालय असं पण म्हणतात त्याला. बसलो इथे मस्त वाटलं. थोडं प्रसन्न वाटतं आणि जागा खूप मस्त आहे ना. आणि मंदिरात आले की तसं पण प्रसन्नच वाटतं. तर दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ बसलो इथे आणि आता इकडून असं फिरून बॅक टू होम.
तिकडे पार्किंगकडे जाते. तर आता थोडं इकडनं चालत जाऊन पार्किंगकडे. इकडे मंदिर आहे, पाणी मस्त आहे. तर मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना, तर फेन्सिंग नव्हतं, त्यामुळे इथं बसून असं फोटो काढायला खूप मस्त वाटत होतं. म्हणजे खूप मस्त यायचे फोटो. पण आता हे फेन्सिंग केलं ना, तर जास्त काय बसून असे फोटो काढता येत नाहीत, असे उभारूनच काढायला लागतात. तर त्यावेळी फेन्सिंग वगैरे नव्हतं, त्यामुळे मोकळंच होतं. त्यांनी फेन्सिंग वगैरे केलं, कारण लोक तिकडे पाण्यात वगैरे उतरत असणार, त्यामुळे त्यांनी फेन्सिंग करून ठेवलं. नाहीतरी ते बसून असे पूर्ण मंदिराच्या असं बॅकग्राऊंडमध्ये खूप मस्त फोटो येतात तिकडे. त्यांनी फेन्सिंग केलं. तर असा परिसर आहे, मागे डोंगर आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये असं तलावामध्ये हे मंदिर आहे. रस्ता पण फिरायला जागा केली अशी, असं गोल आपण फिरत जाऊ शकतो. तर धुंदी बाबा जे आहे, त्यांनी पहिल्यांदा इथे हे मंदिराची इमेज ठेवली होती, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या लोकांनी त्याला डेव्हलप करत नाही. तरी खूप वर्षापूर्वीच आहे. मी आता बोललो एक तिथं व्यक्ती होते त्यांच्याशी, तर ते म्हणजे जवळ 40-45 वर्ष आधी हे मंदिर इथे प्रस्थापित झालं, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला. म्हणजे नूतनीकरण करत गेले ते, डेव्हलपमेंट थोडी साईडनी. तर म्हणजे खूप मोठं आणि खूप जुनं मंदिर आहे. किती छान वाटतंय बघायला, पण असं डोळ्यांना खूप मस्त वाटतं. कॅमेरा थोडं कमी वाटत असेल, म्हणजे कलर वगैरे कॅमेरा तेवढे वाटत नाही, कारण आपला कॅमेरा गोप्रो आहे ना, त्यात एवढे कलर उठून दिसत नाही. DSLR असेल तर मग दिसलं असतं, पण असं खूप सुंदर दिसतं डोळ्यांनी बघायला. असे लोक इकडनं फिरून असे येतात, आणि इकडे असं बाहेर जायला मग रोड आहे. असे इकडे पूर्ण झाडांच्या साईडनी असं चालायला केलं, त्यामुळे थोडी सावली पण आहे, जास्त लागत नाही. असं पूर्ण झाडामध्येच त्यांनी असं बनवलं आहे चालायचं पण, त्यामुळे इकडे जास्त ऊन लागत नाही. खूप सुंदर मंदिर आहे. जर कधी टाईम भेटला तर यायला खूप छान आहे. म्हणजे फॅमिली ट्रिप वगैरे होऊ शकते आपली छान इथे. तर पुण्यापासून एक 1-1.5 तास लागतो यायला. लोणी काळभोर म्हणून किंवा रामदारा टाकलं तर गुगल मॅपवर येतच. त्यामुळे खूप प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे आरामात गुगल मॅपवरनं भेटून जाते आपल्याला. मी पण गुगल मॅप बघूनच आलो. इकडून आता आपण फिरून जाताना आपण इकडनं गेलो होतो आतमध्ये, आणि इकडनं राऊंड मारून दर्शन घेऊन आपण इकडे आलो. आपण आता इकडनं फिरून आलो. तर मस्त लिहिलं होतं, तुम्हाला सावली देण्यासाठी झाडे उन्हात उभी राहतात, त्यामुळे झाडांची काळजी घेतली पाहिजे. काय म्हणतात जी? पाया पडतो, पण आता काय नाही आहे माझ्याकडे. तर ते एक आजी बसल्या होत्या, आता तुम्ही बघितलं असं. तर त्या म्हणत होत्या काहीतरी दे. आता हे ब्लॉगमध्ये दाखवायला पाहिजे का नाही मला माहीत नाही, बट त्यांना मी थोडंसं इथलं बिस्किट 2 पुडे किंवा असं खायला काहीतरी घेतो आणि देतो, कारण मी पैसे आणलेच नाहीत, गाडीतच ठेवून आलो मी पाकिट. इथनं काहीतरी थोडं घेतो आणि त्या आजींना देतो. ह्याच्यावरती मला जज करू नका, ठीक आहे? तर घेतले 2 बिस्किट, आजींना देऊन येतो. सकाळी 7 ते 5 पर्यंत मंदिर ओपन असतं.
तर जर लवकर आलं तर अजून छान आपल्याला फिरता येते. आजी आहे क्या? थांब, चालला होता तुम्ही, चालला होता तुम्ही, मी येतो म्हणलेलं ना. तर आणलीच नाही मी, मोबाईलवर घेऊन आलो. खरंच सांगतो, लग्न झालं का? तो मुलगा आहे छोटा, त्या बाळाच्या दिलं असतं मी गाडीत घेऊन आलो. खरं सांगतो, नंतर असल्यावर दिलं नसतं. नंतर घेऊन येतो. नंतर कधी आलो तर भेटलो तर नक्की दे. आजींना देऊन आलो. मध्ये आधी करतो मी, बट ब्लॉगमध्ये नाही दाखवलं. आज दाखवलं, बघून घ्या. पण याच्यावर कमेंट करू नका काय व्लॉगमध्ये दाखवतो. जस्ट आपण एकमेकांना मदत केली पाहिजे थोडी. चला आता मी इकडनं मंदिरातनं दर्शन करून आलो. आता बॅक करून इकडे आपण आता पार्किंगकडे आलो. इकडनं फिरून पण येता येते, मी इकडनं शॉर्टकट आलो. तर आता इथून पुढे थोडंसं बघूया, काहीतरी खाईल मी, कारण सकाळी लवकर निघालो होतो घरून. जाता जाता काहीतरी खाल्लं तर तुम्हाला दाखवतो. तर हा ब्लॉग इथंपर्यंतच संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये, दोन्ही एकच.